अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता धूसर. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे राहणार. वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनाही पुन्हा मंत्रिपद मिळणं अवघड, सूत्रांची माहिती. नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद नको. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदातून आपल्याला मुक्त करावं अशी पटोलेंची मागणी. खरगेंकडे केली मागणी, सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंना 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदं दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात मोर्चा. सोलापुरातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं दोषींवर कारवाईची मागणी. राज्यातल्या काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. 17 डिसेंबरला नागपुरात काँग्रेसची बैठक. बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष बदलावर चर्चा होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याची शक्यता. भाजपकडून पवारांच्या आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू, सूत्रांची माहिती. 15 तारखेला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार. आमदारांच्या सोयीसाठी शपथविधी नागपुरात होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट. नवी दिल्लीमध्ये सहपरिवार घेतली भेट. भेटीदरम्यान राज्यातील महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा. बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीत आणि राज्यात हिंदूंची मंदिरं सुरक्षित नाहीत. दादरमधील 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर रेल्वेकडून पाडण्याचा घाट. पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे आज हिंदू रक्षणाबद्दल बोलतायत. बावनकुळेंचं वक्तव्य. रत्नागिरीतल्या जयगडमध्ये वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची उदय सामंतांनी घेतली भेट. सध्या जवळपास 60 विद्यार्थी जिल्हा रुग्णालयात दाखल. आपण आपलं काम करत राहायचं असतं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय घेतीलच, दादा भुसे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आपल्या नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सत्तेसाठी खुंटीवर टांगणारे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर माजी खासदार नवनीत राणांचं ट्विट.